तक सत्य का साहस। नागपूरकरांच्या प्रवासासाठी महत्त्वाची असणाऱ्या आपली बस सेवेबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी आणि खासगी ऑपरेटर्सच्या संगनमतामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। नागपूर शहरात 2007 पासून प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहराला आधुनिक एसी बसेसही मिळाल्या, मात्र आज याच बसेस प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज या बसेसची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। भर उन्हात 44 तापमानात प्रवाशांना साध्या सोयीसुविधाही मिळत नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर धावणाऱ्या या बसेसमध्ये ना हँडब्रेक आहे, ना अग्निशमन यंत्र आणि ना प्रथमोपचार पेटी। अनेक बसेसचे अपघात होऊनही प्रशासन अद्याप झोपेतच आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। तुम्ही एसी बस जरी देत असाल ते 44चं टेम्परेचर आणि हे मोर मोहन, इथं एकही माणूस उभा राहू शकते का? त्याला उभं राहण्याची सोय आहे का? अशा पद्धतीची मूलभूत सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देत नाही। नंतर आज ज्या गाडीवर लोक बसतात आणि जी गाडी रस्त्यावर चालते त्यांच्यात हँडब्रेक नाही, त्याच्यात फायर स्टेशन नाही, त्याच्यात फर्स्ट एड बॉक्स नाही। मला नितीन तिवारी आणि बाकी लोकांचे फोन आले, 3-4 दिवस अगोदर अजून लोकांचे फोन आले की अशा पद्धतीनं या बसमध्ये सुविधा उपलब्ध नाही। आणि मी प्रत्यक्ष येऊन जेव्हा चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं की कोणत्याही बसला यांच्याकडे हँडब्रेक लागलेला नाहीये। ड्रायव्हर जेव्हा बस चालवतो तर त्याच्यामध्ये हँडब्रेक नाही आहे, फायर एक्सटिंग्विशर नाही आहेत आणि अतिरिक्त सुविधा जे नागरिकांना पाहिजे, म्हणजे नागरिकांची जीवाची खेळ, ऍक्सिडेंट मध्ये लोक मरणारे लोक, ड्रायव्हरच्या जीवाची खेळ आणि यांच्या पोटपाणीचा प्रश्न। ही नागपूर महानगरपालिका स्मार्ट सिटी आदरणीय देवेंद्रजीच्या शहर, हा आदरणीय गडकरी साहेबांच्या शहर, ह्या शहरामध्ये 12,000 रुपये वेतन भेटत आहे। ह्या 12,000 मध्ये लोक कसे पोट पाडतील आणि त्या हंसा ऑपरेटरला सांगत आहोत अरे रावी करत आहे। नागपूर महानगरपालिका ऑपरेटरच्या वतीनं आम्हाला सांगतो, हे ऑपरेटरच्या वतीनं अरे लोकांची जीवाची खेळ करता। अर्धी बस आहे, आता आम्ही ना मॅन्युअल परिवहन अधिकारी आले होते मनपाचे, त्यांना चेक करून सांगलं हँडब्रेक नाही आहे। अब तक सत्य का साहस।